नमस्कार। या सुट्टीत मी भेट दिली मध्य प्रदेशातील उज्जैन शहराला। क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन शहर एक प्राचीन, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक शहर आहे। येथेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे। दर 12 वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जातो। उज्जैनमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत। या सर्वांनाच मी भेट दिली। त्यापैकीच एक म्हणजे भर्तहरी गुफा। यालाच भेटरी गुफा असे म्हणतात। राजा भर्तहरी जो उज्जैनचा राजा होता, त्याने येथे अनेक वर्ष ध्यानधारणा, तपश्चर्या केली। राजा भर्तहरी यांना नीतिशतक, शृंगार शतक, वैराग्य शतक ग्रंथांसाठी ओळखले जाते। असे म्हणतात, एकदा एका साधूने राजा भर्तहरी यांना एक अमृत फळ दिले, जे खाल्ल्याने व्यक्ती अमर होतो। पण राजांनी हे फळ आपल्या अत्यंत प्रिय राणीला दिले। मात्र राणीने हे फळ तिला प्रिय असणाऱ्या दुसऱ्या पुरुषाला म्हणजेच घोड्याच्या रखवालदाराला दिले। हे पाहून राजाला नैराश्य आले। त्यांना जीवनातील सत्य कळले। या घटनेतून त्यांनी वैराग्य स्वीकारले आणि याच गुहेत 12 वर्ष तपश्चर्या केली, अशी कथा आहे। यानंतर मी गेले कालभैरव मंदिरात। उज्जैन मधील हे मंदिर कालभैरवाला समर्पित आहे। कालभैरव भगवान शिवाचे अवतार, वाईट शक्तींचा संहारक म्हणून ओळखले जाते। अनेक भाविक, श्रद्धाळू असंख्य संख्येने दररोज येथे दर्शनासाठी येतात। हा आहे सांदीपनी ऋषी आश्रम। भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मोठा भाऊ बलराम यांनी उज्जैन येथील याच सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेतले। येथेच कृष्णांची सुदामाशी मैत्री झाली। श्रीकृष्णांनी 64 कला आणि 16 विद्या येथेच शिकल्या। या आश्रमाला एक प्राचीन, समृद्ध इतिहास लाभला आहे। आजही येथे फोटो रूपामध्ये आपल्याला येथे घडलेला इतिहास पाहायला, अनुभवायला मिळतो। उज्जैन मधील अनेक प्राचीन मंदिरे, त्यापैकी हे एक गायत्री शक्तीपीठ। यानंतर मी गेले रामघाट म्हणजेच क्षिप्रा नदीच्या काठी। अनेक पवित्र नद्यांपैकी एक नदी म्हणजे ही क्षिप्रा नदी। दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही नदी ओळखली जाते। रामघाट येथे नदीच्या काठावर दररोज सायंकाळी असंख्य भक्तांच्या उपस्थितीत येथे अशा प्रकारे ही आरती केली जाते। उज्जैन मधील हरिसिद्धी माता मंदिर
हे देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिरासमोर दिव्यांनी सुशोभित केलेले 2 खांब आहेत. दररोज सायंकाळी श्रद्धाळू येथे देवीच्या आरतीसाठी उपस्थित राहतात. हे आहे महाकालेश्वर मंदिर, जिथे दर्शनासाठी मी गेले होते. महाकालेश्वर मंदिराच्या आजूबाजूला हे आहे महाकाल लोक. भाविकांसाठी महाआरतीचे थेट दर्शन या कॉरिडॉरमधून घेता येते. येथे भगवान शिवच्या भव्य दिव्य सुंदर आकर्षक मूर्ती आहेत. अतिशय सुंदर पवित्र वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी नक्कीच प्रत्येकाने महाकालेश्वरला जरूर भेट द्यावी. असा हा सुंदर परिसर. मंदिराच्या आत फोन नेण्यासाठी परवानगी नसल्यामुळे मंदिराच्या आतील फोटो किंवा व्हिडिओज काढता येणं शक्य झाले नाही. महाकालेश्वर मंदिरानंतर आम्ही गेलो मध्य प्रदेशातील दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच ओंकारेश्वरला. मध्य प्रदेशातील या नर्मदा नदीच्या काठावर वसलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. ओंकारेश्वरचे नाव ओम या पवित्र शब्दावरून पडले, कारण येथे नर्मदा नदीचा आकार ओम सारखा आहे. प्रत्येक शिवभक्ताने, श्रद्धाळूने, भाविकाने भेट द्यावी अशी ही दोन्ही ज्योतिर्लिंग. हर हर महादेव.